गुड मॉर्निंग फ्रेंड. मागच्या लेक्चरला आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्या चॅप्टरला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्याचे इंट्रोडक्शन काय आहे ते इंट्रोडक्शनच्या संदर्भात आपण शिकलो. केमिकल थर्मोडायनॅमिक म्हणजे काय ते समजून घेतलं. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली. जसं की जो पोर्शन युनिवर्सचा जो पोर्शन आपण अभ्यासासाठी निवडतो आहे त्याला आपण सिस्टम म्हटलं. आणि जिथून आपण अभ्यास करतो आहे त्या सिस्टमचा जो निवडलेला भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त राहिलेला भाग जिथून आपण ऑब्झर्वेशन करतो आहे आणि ते राईट डाऊन करतो आहे, ते नोट डाऊन करतो आहे, त्या पार्टला त्यांनी सराउंडिंग म्हटलं. आणि ह्या दोघांना सेपरेट करण्यासाठी बाउंड्री होती. ते आपण व्यवस्थित समजून घेतलं कालच्या लेक्चरला. त्याच्यानंतर ही जी काही सिस्टम आहे त्या सिस्टमचे टाईप होतात. जसं ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम, त्याच्या संदर्भामध्ये आपण इथं चर्चा केली. अजून आपण एक मुद्दा डिस्कस केला तो थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ज्या प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड करतात त्यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. जसं मास आहे, व्हॅल्यूम आहे, स्पेसिफिक हीट आहेत, हीट कॅपॅसिटी आहेत, नंबर ऑफ मोल्स आहेत, एंट्रॉफी आहे, हे तुमच्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. आणि त्याच वेळेस ज्या प्रॉपर्टी तुमच्या अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड करत नाही त्या प्रॉपर्टीनं आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलेलं आहे. जसं सरफेस टेन्शन आहे, टेम्परेचर आहे, बॉइलिंग पॉईंट आहे, व्हॅल्यूम आहे, प्रेशर आहे, डेन्सिटी आहे, ह्या सगळ्या तुमच्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. दॅट आर नॉट डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर. ओके. त्याच्यानंतर आपण स्टेट व्हेरिएबल आहे. त्या स्टेट व्हेरिएबलचा इथं विचार केला की स्टेट व्हेरिएबल कशाला म्हणायचं, काय म्हणायचं ते. की ज्या आपण बघितलं की थर्मोडायनॅमिकमध्ये इनिशियल स्टेज आणि फायनल स्टेज महत्त्वाचे आहे. तर व्हॅल्यूम असेल किंवा प्रेशर असेल, हे सुरुवातीला जे आहेत ते तुमचं फायनल झाल्यानंतर जी काही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे त्या प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जी काही असेल ते ह्या स्टेज आहेत, 2 स्टेज, त्यांच्यामध्ये जे काही चेंज होते त्याला आपण काय म्हटलेलं स्टेट व्हेरिएबल्स म्हटलेलं आहे. ओके. आता ह्या प्रोसेसेस काय आहे नेमकं त्याचा आपण इथं विचार करू आजच्या लेक्चरला. प्रोसेस. ओके. तिथं ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इज कॉल्ड प्रोसेस. जे काही तुमचं प्रोसेस काय कशाला म्हणायचं की जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतं तुमचं एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये होते. जसं तुम्हाला काल एक्झाम्पल दिलं चहा बनवतानाचा. तुम्ही ज्यावेळेस चहा बनवायला सुरुवात करतायत त्यावेळेस त्या चहाचे जे काही प्रॉपर्टीज आहे, तुम्ही समजा गॅसवरती दूध ठेवलेले, पाणी टाकलेले आहे, चहा पावडर टाकलेली आहे, साखर टाकलेली आहे आणि गॅस बंद आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही आहे, तसंच आहे ते. पण तुम्ही जसं गॅस सुरू केल्यानंतर जर तुम्ही 5-6 मिनटानंतर पाहिलं तर त्याच्या काही सगळ्या प्रॉपर्टी आहेत त्या दुधाच्या त्या सगळ्या चेंज झालेल्या असणार आहे त्या 5-6 मिनटानंतर. हे जे काही इथं ट्रान्सफॉर्मेशन झालं. काय झालं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि हे जे काही आहे तुमचं ह्या सगळ्या गोष्टींना जे ट्रान्सफॉर्मेशन होण्याचं जे काही प्रक्रिया आहेत, प्रोसेस आहे, वे आहे, त्याला आपण प्रोसेस म्हणणार आहोत. मग ह्या प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत तर वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. त्या प्रोसेसेसचा आपण एक प्रोसेसचा विचार करू. इथं बघा आयसोथर्मल प्रोसेस आहे. आपण इन डिटेल बघू. आधी कोणत्या कोणत्या प्रोसेस आपल्याला बघायचा आहे त्याचा विचार करू. इथं आयसोथर्मल प्रोसेस आहे, आयसोबारिक प्रोसेस आहे, आयसोथर्मल, आयसोबॅरिक, इथं रिव्हर्सिबल आहे, आयसोक्लोरिक आहे. कोणती आहे बघा, आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोक्लोरिक, रिव्हर्सिबल आहे आणि एक आहे ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. अजून एक आहे इरिव्हर्सिबल आहे. तर आपण ह्या
विशेषतः ह्या 4 प्रोसेसेसचा विचार करणार आहेत शक्यतो. कोणत्या? आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोक्लोरिक, ॲडिबॅटिक आणि रिव्हर्सिबल ह्या ज्या काही प्रोसेसेस आहे ह्या प्रोसेसेसचा विचार करणार आहोत. नेमकं यांचं मिनिंग काय आहे ते आपण समजून घेऊ आजच्या लेक्चरला. त्याचं मिनिंग समजून घेऊ आपण इथं. फर्स्ट आहे तुमची आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस काय आहे ती आपण आज इथं समजून येणार आहोत. बघा, अ प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज डेल्टा टी इज इक्वल टू 0. काय म्हटलं त्यांनी? अ प्रोसेस इन विच नो ट्रान्सफॉर्मेशन, एक मिनटं, जस्ट 1 मिनिट. ओके, टेम्परेचर काय सांगितलं त्यांनी? रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मी याला असं म्हणू शकतो, जसं इथं मी डेल्टा टी इज इक्वल टू 0 म्हटलेलं आहे, तसंच मी यू इज इक्वल टू 0 म्हणणार आहे. डेल्टा यू इज इक्वल टू 0 म्हणणार आहे. आता हा यू काय आहे? तर इंटरनल एनर्जी आहे. काय आहे तुमचं? डेल्टा यू काय आहे? इंटरनल एनर्जी आहे. तर टेम्परेचर चेंज झालं नाही तर इंटरनल एनर्जीसुद्धा तुमची चेंज होत नाही. आयसोथर्मल प्रोसेस कशाला म्हणायचं? द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑर काय? इंटरनल एनर्जी ऑल्सो कॉन्स्टंट. ठीक आहे. त्याच वेळेस काय असेल? तुमची इंटरनल एनर्जीसुद्धा ही कॉन्स्टंट असणार आहेत. बघा पुढे काय सांगितलं, बघा कशा पद्धतीने हे होते तुमचं. काय होतं की जसं तुमचं प्रेशर कमी होत जाते तसं व्हॅल्यूम वाढत जाते. टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट. इथं बघा टेम्परेचर तुमचं अजिबात वाढलेलं नाही आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मात्र प्रोसेसमध्ये काय बदल होते ते बघा. प्रेशर कमी होते, व्हॅल्यूम वाढत जाते. व्हेनेवर द टेम्परेचर इज कॉन्स्टंट, दिस इज द आयसोथर्मल प्रोसेस. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा काय आहे ते. तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर इन्क्रीज होत नाही आहे, मात्र तुमचं प्रेशर हे कमी होत जाते, व्हॅल्यूम हे वाढत जाते. इथं ते तुम्हाला ग्राफही दिसतो आहे तिथं. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलं त्यांनी तिथं. हीट फ्लोज इन अँड आउट ऑफ द सिस्टम टू कीप टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे काय होतं इथं की हीट जी आहे त्या हीट तुमची इन अँड आउट होते. म्हणजे ती हीट जितक्या प्रमाणामध्ये हीट घेतली जाते तितक्याच प्रमाणामध्ये ती हीट जी आहे सिस्टमच्या बाहेर टाकली जाते टू कीप द कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके. इंटरनल एनर्जी ऑल्सो कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी काय तुमचे कॉन्स्टंट आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की डेल्टा यू ऑल्सो कॉन्स्टंट व्हेनेवर द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर हे ज्या तुमचं कॉन्स्टंट असेल त्यावेळेस इंटरनल एनर्जी ही सुद्धा तुमची कॉन्स्टंट असणार आहेत. आपण थर्मोडायनॅमिकमध्ये डेल्टा टी इज इक्वल टू 0च्या ऐवजी आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू इज इक्वल टू 0 याचा जास्त वापर करणार आहे. कशाचा जास्त वापर करणार आपण तर ह्या टर्मचा जास्त यूज करणार आहे. डेल्टा टी इज इक्वल टू 0पेक्षा कशाचा जास्त वापर करणार पाहिजे? आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यूचा वापर करायचा आहे आपल्याला. म्हणजे असेल तिथं समजून जायचं की ती प्रोसेस जे आहे ती प्रोसेस कोणती? तिथं आयसोथर्मल प्रोसेस आहे. ओके. ठीक आहे. होप सो तुम्हाला प्रोसेस ही क्लिअर झाली असेल. नेक्स्ट आयसोक्लोरिक प्रोसेस. जस्ट 1 मिनिट. ओके. आधी आयसोबॅरिक प्रोसेसच्या संदर्भामध्ये आपण इथं चर्चा करू. मला असं वाटतं ॲमिनेशन द्यायचं बाकी राहिलं माझ्याकडे इथं. आता बघा याच्यामध्ये काय केलं आपण ह्या आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये. अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. मग आता व्हेरिएबल काय याच्यामध्ये? तर टेम्परेचर आणि व्हॅल्यूम व्हेरिएबल आहे तुमचं याच्यामध्ये. काय व्हेरिएबल? टेम्परेचर आणि व्हॅल्यूम हे तुमचं व्हेरिएबल आहे. आता इथं बघा तुमचं, जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर तुमचं इथं जे काही टेम्परेचर आहे तर टेम्परेचरमध्ये चेंज होताना दिसते तुम्हाला. हा पार्ट बघा. आणि व्हॅल्यूमसुद्धा तुम्हाला चेंज होताना दिसतं आहे.
मात्र जो काही प्रेशर आहे तो प्रेशर तुमचं कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यूम तुमचं वाढतं आहे. ही इथं जो काही होणारा चेंजेस होतो बघा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे काय, हिअर डेल्टा पी इज इक्वल टू 0. काय सांगतील आपल्याला, डेल्टा पी इज इक्वल टू 0 असं आपल्याला इथं सांगता येणार आहे. मग लक्षात घ्या याच्यामध्ये आयसोबॅरिक दॅट मीन्स कॉन्स्टंट प्रेशर, आयसोथर्मल मीन्स कॉन्स्टंट टेम्परेचर और कॉन्स्टंट इंटरनल एनर्जी असं आपण म्हणू आयसोथर्मलच्या संदर्भामध्ये. आयसोबॅरिकच्या संदर्भात काय सांगतो आपण इथं, कॉन्स्टंट प्रेशर म्हणतो. काय म्हणतो इथं, कॉन्स्टंट प्रेशर म्हणतो. हे लक्षात घ्या. वेअर डेल्टा पी इज इक्वल टू 0. ओके, वेन एव्हर टेम्परेचर इन्क्रीजेस और व्हॅल्यूम इन्क्रीजेस, ते काय होते त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही की किती बदलतं, पण मात्र प्रेशर कसं आहे तुमचं इथं कॉन्स्टंट आहेत. आता जर एक्झाम्पल आपण बघितलं तर ओपन व्हेसल्समध्ये होणाऱ्या ह्या जे काही रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन सगळ्या ह्या तुमच्या आयसोबॅरिक प्रोसेस आहेत. का आयसोबॅरिक प्रोसेस आहे, कारण ॲटमॉस्फेरिक तुमचा हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा काय तुमचा इथं कॉन्स्टंट आहे. लक्षात येते, ओपन व्हेसलमध्ये कॅरी ऑन होणाऱ्या ह्या ज्या काही प्रोसेसेस आहे ह्या सगळ्याच प्रोसेस, जवळपास सगळ्याच प्रोसेस या आयसोबॅरिक प्रोसेसेस आहे ओपन व्हेसलमध्ये. जसं तुम्ही चहा करतायत पातेल्यामध्ये, जर त्याच्यावरती काही झाकलं नसेल ती प्रोसेस तुमची आयसोबॅरिक प्रोसेस आहे, कारण तुमचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय तो तुमचा कॉन्स्टंट आहे, तो चेंज होत नाही थ्रू आउट द प्रोसेस, तो चेंज होत नाही. आता तिथं तुमचं टेम्परेचर देत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही गॅस ऑन केलेला आहे, म्हणजे तुम्ही हीट देत आहेत, तर त्या चहाचं टेम्परेचर वाढतं आहे, तिथून इव्हॅपोरेशन होतं आहे, काही जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतील त्याच्यामुळे व्हॅल्यूम काय त्याचं कमी होतं आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे ह्या आपण ह्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या माहिती आहे आपल्याला काय आहे त्या. ठीक आहे, तर ह्या आयसोबॅरिकच्या संदर्भामध्ये आहे. पुढची प्रोसेस आहे तुमची, ती आहेत आयसोक्लोरिक आहे. कोणती प्रोसेस तुमची तर आयसोकोरिक प्रोसेस आहे. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय सांगता आपल्याला, वेअर द व्हॅल्यूम इज कॉन्स्टंट. ओके, अ प्रोसेस इन विच व्हॅल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येईल, तर इथं डेल्टा व्ही इज कॉन्स्टंट. काय सांगतं आपल्याला इथं, डेल्टा व्ही हा कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये, तो चेंज होणार नाही. कोणत्या प्रोसेसमध्ये, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही या काय तुमच्या इथं कॉन्स्टंट आहेत. ओके, मग याच्यामध्ये काय बदल होत आहेत ह्या आयसोकोरिक प्रोसेसमध्ये. बघा इथं बघा तुम्ही, तुमचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर इन्क्रीज होताना इथं दिसतंय. इथं दिसते की तुमचं प्रेशर हे वाढतं आहे, मात्र व्हॅल्यूम जे आहे ते व्हॅल्यूम काय इथं कमी आहे. टेम्परेचर वाढवा तुम्ही, प्रेशर वाढवा, व्हॅल्यूम मात्र तुमचं आहे तसंच राहते, ते बदलत नाही. अशी जी काही प्रोसेस असेल त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं या प्रोसेसला आयसोकोरिक प्रोसेस म्हणायचं. इथं तुमचा डेल्टा व्ही काय असणार तुमचं इथं 0 असणार आहे. डेल्टा व्ही काय असणार तर 0 आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला ते सगळं. ठीक आहे, ओके, म्हणजे ह्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत, ज्या रिॲक्शन आपण क्लोज व्हेसलमध्ये कॅरी ऑन करतो, ज्या रिॲक्शन आपण तर क्लोज व्हेसलमध्ये कॅरी ऑन करतो, जसं आपण आता चहाच्या पातेल्यावरती झाकून दिलेलं आहे. ठीक आहे, काय केलं आपण तिथं चहाच्या पातेल्यावरती झाकण ठेवलं आपण आणि त्याला चहा बनवतोय, लवकर उकळायला पाहिजे म्हणून, लवकर व्हायला पाहिजे म्हणून. लवकर का व्हायला पाहिजे, तर प्रेशरही वाढतं आहे त्याच्या, ज्या वेपर्स आहेत, आपण सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये पहिलं ते झाकलेलं आहेत म्हणजे त्याचं वेपर प्रेशर क्रिएट होतील. वेपर प्रेशर क्रिएट झाले म्हणजे तिथं ऑब्व्हियसली प्रेशर क्रिएट होणार आहे आणि आपण खालून हिटिंग देत होते. मात्र व्हॅल्यूम जो आहे तो चेंज होणार नाही, कारण त्यातलं मॅटर तो बाहेर पडत नाही आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, तर जे काही रिॲक्शन आपण क्लोज व्हेसलमध्ये कॅरी ऑन करतो आहे त्या काय तुमच्या इथं आयसोकोरिक प्रोसेस आहे. प्रेशर कुकरच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. ओके, ठीक आहे, नेक्स्ट ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. आता ह्या ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये काय सांगता येईल आपल्याला, ही ॲडिबॅटिक प्रोसेस आहे जिथं तुमचं जी काही हीट आहे ती हीट कॉन्स्टंट आहे. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये काय तुमची तिथं जी काही हीट आहे ती हीट कॉन्स्टंट आहे. ओके, अ प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग.
सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये काय तुमचं हीट एक्सचेंज होत नाही. दॅट इज क्यू. क्यू हा क्यू तुम्ही कॅपिटल क्यू दाखवा किंवा स्मॉल क्यू दाखवा. बऱ्याच ठिकाणी स्मॉल क्यू घेतलेला आहे असतो, पण टेक्स्टबुकमध्ये कॅपिटल क्यू घेतला म्हणून मी कॅपिटल क्यू घेतलेला आहे. ॲक्च्युली स्मॉल क्यू असला तरीही काही हरकत नाही. ॲडिबॅटिक प्रोसेस व्हेअर क्यू इज इक्वल टू 0. काय तुमचा हा क्यू 0 असणार आहे ही इन द ॲडिबॅटिक प्रोसेस. तर ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू तुमचा हा 0 असणार आहे. बघा कशा पद्धतीने इथं होते तुमचं ॲडिबॅटिक प्रोसेस कशा पद्धतीने होते तिथं. म्हणजे आपण जे काही आयसोलेटेड सिस्टम घेणार आहोत त्या आयसोलेटेड सिस्टमच्या संदर्भात आपल्याला सांगता येणार आहे. इथं सगळंच व्हेरिएबल आहेत, सगळंच व्हेरिएबल आहे. टेम्परेचर हा व्हेरिएबल आहे. प्रेशर इथं दिसते आपल्याला की तो कमी कमी होत जाते. व्हॅल्यूम हे वाढत जाते. तिघं फॅक्टर हां फक्त एकच आहे त्याच्यामध्ये, हीट जी आहे ते हीट तुमची कॉन्स्टंट राहते. हीट काय तिथं सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीटचं एक्सचेंज होत नाही आहे. सिस्टम आणि सराउंडिंग इथं काय होतं तुमचं एक्सचेंज होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये लक्षात घ्या. कशासोबत तर ते सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. हे तो मुद्दा आहे त्या ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये. ओके बघा पुढे काय सांगितलं त्यांनी, आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस यांच्यामध्ये त्यांनी डिफरन्सेस दिलेले आहेत. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारले जातात. काय काय डिफरन्सेस आहेत आपण ते बघू. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय सांगितलं, टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट वेअर इन ॲडिबॅटिक प्रोसेस टेम्परेचर ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. ते आपण इथं पाहिलं जातं. ते फिगर थोडं समजून घेतलं. पहिला मुद्दा काय तो काय सांगितलं त्यांनी की टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट वेअर ॲज टेम्परेचर इज व्हेरिएबल. असं आपण इथं म्हणू. टेम्परेचर ऑफ सिस्टम इज व्हेरिएबल. तो इन्क्रीज होतो और डिक्रीज होतो. याच्याऐवजी आपण वापरू शकतो व्हेरिएबल असे शब्द वापरू शकतो. कशासाठी ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय वापरणार येतं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ओके दुसरा मुद्दा हीटच्या संदर्भामध्ये आहेत. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये तुमची हीट ही इन अँड आउट होते. म्हणजे हीट कॅन बी एक्सचेंज इन बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग. whereas in adiabatic process there is no heat exchange in between the system and surrounding. ओके बघा काय सांगितलं त्यांनी, देर इज एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग, नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. हा शब्द महत्त्वाचा आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हीट ही एक्सचेंज होते. व्हेअर ॲज इन ॲडिबॅटिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट इन बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग. तर हे दोन मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्यायच्यामध्ये पहिलं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे एका ठिकाणी टेम्परेचर व्हेरिएबल आहे. एका ठिकाणी ज्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्या ठिकाणी तुमचं हीट एक्सचेंज होते सिस्टम अँड सराउंडिंगमध्ये. ज्या ठिकाणी तुमचं टेम्परेचर व्हेरिएबल आहे तिथं तुमची कोणत्याही प्रकारची हीट एक्सचेंज होत नाही सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये. आयसोलेटेड सिस्टम आहे ती. ठीक आहे आणि ही ओपन सिस्टम आहे. तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये इंटरनल एनर्जीच्या संदर्भामध्ये आपण असं सांगितलं की जिथं टेम्परेचर तुमचं डेल्टा टी इज इक्वल टू 0 आहे, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर हा कॉन्स्टंट आहे, तिथंच तुमची इंटरनल एनर्जी डेल्टा यू ऑल्सो कॉन्स्टंट, डेल्टा यू ऑल्सो कॉन्स्टंट. बट हियर it is variable. In adiabatic process delta u is variable, is not equal to 0. तो व्हेरिएबल होऊ शकतो. तो वाढतोय किंवा कमी होतोय. तो डिपेंड करते. ते तुमचं टेम्परेचर कमी होत असेल तर तो डेल्टा यू कमी होईल. जर टेम्परेचर वाढत असेल तर डेल्टा यू हा वाढत असणार आहे. अशा पद्धती आपल्याला सांगता येणार आहेत. ओके पुढचा मुद्दा सांगितला तर त्यांनी सिस्टम इज नॉट थर्मली आयसोलेटेड फ्रॉम इट्स सराउंडिंग. म्हणजे ही तुमची ओपन सिस्टम असेल किंवा क्लोज सिस्टम तुम्ही घ्या. आणि ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये काय केलं तुम्ही, ही सिस्टम जी तुमची आयसोलेटेड सिस्टम आहे, म्हणजे सिस्टमचे आपण विचार केला ना 3 सिस्टम, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड आयसोलेटेड सिस्टम. तर ओपन सिस्टम आणि क्लोज सिस्टम हे तुमच्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये होऊ शकतात. ते आयसोलेट आपण त्यांना करत नाही. मात्र ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये जी काही सिस्टम आहे ती सिस्टम तुमची ही इट शुड बी आयसोलेटेड. कारण तुमचा हीट ही एक्सचेंज नको व्हायला पाहिजे. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये तुमची हीट ही एक्सचेंज व्हायला नको पाहिजे. ओके ठीक आहे. हे झालं तुमचं
डिफरन्सेस झाले या दोघं प्रोसेसमधलं. पुढचा मुद्दा आहे तुमचा रिव्हर्सिबल प्रोसेस काय आहे, कशाला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणायचं, त्या संदर्भातला हा मुद्दा आहे. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये बघा, एनी प्रोसेस कंडक्टेड इन सच अ मॅनर दॅट एव्हरी स्टेज द ड्रायव्हिंग फोर्स इज ओनली इन्फायनेटली किंवा इनकन्सिडरेबल ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स अँड विच कॅन रिव्हर्स बाय अ स्लाइट इन्क्रीज इन अपोजिंग फोर्स इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. आता यांनी काय सांगितलं आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसते, फिगरमध्ये दिसते तुम्हाला क्लिअर काय आहे बघा. दोन प्रकारचे फोर्स असतात. एक असतं तुमचं ड्रायव्हिंग फोर्स आणि एक असतं अपोजिंग फोर्स. आपण ज्या बाजूनं फोर्स लावतो आहे त्याच्या विरुद्ध बाजूने सुद्धा तुमचा फोर्स असतो, हे आपल्याला माहिती आहे. जनरली आहे ते जसं एक्झाम्पल आहे, आपण याच्यामध्ये हवा मारतो आहे, सायकलचं जे काही टायर आहे, ट्यूब आहे, त्याच्यामध्ये हँडपंपने हवा मारतो आहे आणि आपण काय करतो आहे, जास्त आपण हवा मारतो आहे तर आपण ते जे काही पिस्टन आहे ते पिस्टन मूव्ह करण्यासाठी, हवा ब्लो होण्यासाठी आपण ते पिस्टन प्रेस करतो आहे. त्याच वेळेस ते सिस्टम जे आहे ते पिस्टन जे आहे ते बॅक येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तिथं तुमचं जे काही आहेत, जो आपण अप्लाय करतो फोर्स आहे, जो आपण अप्लाय करतो आहे, अप्लाइड फोर्स जो आहे तो त्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणणार. आणि त्या अप्लाइड फोर्सला जो काही अपोज होतो आहे त्याला आपण अपोजिंग फोर्स म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण अपोजिंग फोर्स म्हणणार. तर मग काय सांगितलं त्यांनी की एनी प्रोसेस कंडक्टेड इन सच अ मॅनर दॅट एव्हरी स्टेज ड्रायव्हिंग फोर्स इज इनकन्सिडरेबली ग्रेटर, म्हणजे तुम्ही एकदम कमी प्रमाणामध्ये तो ग्रेटर आहे कशापेक्षा, अपोजिंग फोर्सपेक्षा. तो पण त्याचं ॲक्शन तुमची फॉरवर्ड डायरेक्शन लावतात. व्हेनेवर the driving opposing force is becomes greater than the driving force, then that time system get reverse, that is called reversible सिस्टम किंवा रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. आपण ड्रायव्हिंग फोर्स अप्लाय करतोय, जितका आपण ड्रायव्हिंग फोर्स अप्लाय करतोय त्याच्यापेक्षा किंचितसा कमी तुमचा अपोजिंग फोर्स असणार आहे, ज्यास ती रिॲक्शन जी ती फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. पण ज्या वेळेस हा तुमचा अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा थोडाही जास्त झाला तरी इथं ती जी काही प्रोसेस आहे ते प्रोसेस तुमची रिव्हर्स होताना दिसणार आहे. अशा प्रोसेसला आपण काय देतं, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणायचं. काय म्हणायचं आपण अशा प्रोसेसला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणायचं. बघा इथं आपण दोन पिस्टन आहेत, त्या दोन पिस्टनवरती प्रेशर कमी जास्त करत जातो आहेत. ठीक आहे. जिथं तुमचं प्रेशर हे किंचितही म्हणजे प्रेशर अप्लाय केला म्हणजे आपण काय करतो तर फोर्स अप्लाय करतो. ओके. काय इथं प्रेशर अप्लाय करतो म्हणजे पी इज इक्वल टू एफ अपॉन ए असं आपण म्हणतो ना, तसं पद्धतीने फोर्सवरती डिपेंड करते तुमचं प्रेशर. तर प्रेशर ह्या दोघं जर तुम्ही फिगर बघितलं, हे जे काही होणारे जे काही मुवमेंट आहे त्याच्यावरनं बघितलं कशा पद्धतीने ते रिव्हर्स होत आहेत त्या रिॲक्शन. तुमचं थोडाही अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त झाला तर प्रोसेस तुमची ही रिव्हर्स व्हायला सुरुवात होते, असं त्याच्यामधून आपल्याला कळत आहेत. ओके. ठीक आहे. फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेसचे फीचर्स काय आहेत, काय सांगितले त्यांनी, ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. काय तुमचा ड्रायव्हिंग फोर्स हा तुमचा स्लाइटली इनकन्सिडरेबली ग्रेटर आहे कशापेक्षा, अपोजिंग फोर्सपेक्षा. ओके. द प्रोसेस टेक्स प्लेस इन अ इन्फायनाईट स्टेट. ही जी काही आहे ही नंबर ऑफ स्टेपमध्ये ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुमची कॅरी ऑन होते. मॅक्झिमम वर्क इज ऑप्टेन. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तुमचं मॅक्झिमम वर्क हे ऑप्टेन होताना दिसत आहेत. आता वर्क काय आहे ते आपण बघू पुढे. त्याच्यानंतर काय सांगितलं, सिस्टम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग ॲट एंड ऑफ एव्हरी स्टेप. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि प्रोसेस कॅन बी रिव्हर्स बाय अ व्हेरी स्मॉल चेंज इन कंडिशन. म्हणजे कशाच्या कंडिशनमध्ये, फोर्सच्या. फोर्स जर तुमचं अपोजिंग फोर्स हा जर थोडाही वाढला तर तुमची रिॲक्शन काय होईल, इथं रिव्हर्स होणार आहे. हे फीचर्स आहे. फीचर्स एक्झाममध्ये विचारले जातात बऱ्याच वेळेस, हे एक्झाममध्ये विचारले गेलेले फीचर्स आहेत. त्याच्यामुळे केअरफुली हे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स बघा, काय काय फीचर्स आहेत ते. ठीक आहे. आता बघा रिव्हर्सिबल, आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि इथं
रिव्हर्सिबल प्रोसेसच्या संदर्भामध्ये विचार केला. कशाच्या संदर्भात आपण इथं विचार केला? रिव्हर्सिबल प्रोसेसच्या आपला रिव्हर्सिबल प्रोसेसच्या संदर्भात विचार केला. रिव्हर्सिबल प्रोसेस आपण डायरेक्टली तिचा जो काही विचार आहे तो ह्या डिफरन्शिएशनमध्ये त्यांचा बघणार आहोत. ओके, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. का सांगितलं त्याने रिव्हर्सिबल प्रोसेस? ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फॅक्टली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. इथं तुमचं इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा तुमचा खूप जास्त असणार आहे दॅन द अपोजिंग फोर्स. इथं देर इज अ लिटल डिफरन्स इन बिटवीन द ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स in reversible process, whereas there is very large difference in between the driving force and opposing force. Driving force is so greater than the opposing force. ओके, दुसरं आपल्याला सांगता येणार आहे याच्यामध्ये की ही जी काही प्रोसेस आहे तुमची, ही प्रोसेस तुमची नंबर ऑफ स्टेपमध्ये कॅरी ऑन होते. जी काही प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस? रिव्हर्सिबल प्रोसेस ही तुमची नंबर ऑफ स्टेपमध्ये कॅरी ऑन होते. तर ही जी काही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस ही तुमची जे काही ठराविक स्टेप्स आहेत त्या ठराविक स्टेपमध्ये ती कंप्लीट होते. ओके, रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तुमचं मॅक्झिमम वर्क आपल्याला ऑब्टेन करता येतं. त्यावेळेस इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जे वर्क आहे ते वर्क तुम्हाला मॅक्झिममच भेटेल अशातला भाग नाही आहे. बघा काय काय सांगते त्याच्यामध्ये. पहिलं सांगितलं तुम्हाला की जो काही डिफरन्स आहे इन बिटवीन द ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स हा स्लाइटली ग्रेटर आहे अपोजिंग फोर्सपेक्षा. पण ज्यावेळेस तुमचा अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा ग्रेटर होतो तुमची प्रोसेस रिव्हर्स होते. इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय आहेत की देर इज अ लार्ज डिफरन्स इन बिटवीन द ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. व्हेरी मच ग्रेटर. Driving force is very much greater than the opposing force. There is no chance to become the opposing force greater than the driving force. तिथं चान्सच नाही आहे ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्सपेक्षा जास्त होण्याचा, कारण त्यांच्यामध्ये डिफरन्स खूप जास्त आहेत. दुसरं आपलं आपण बघितलं की रिव्हर्सिबल प्रोसेस ही तुमची नंबर ऑफ स्टेपमध्ये कॅरी ऑन होते. त्याच वेळेस इरिव्हर्सिबल प्रोसेस ही स्पेसिफिक स्टेपमध्येही कंप्लीट होते. तिसरं आपण असं बघितलं की रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तुमचं जे काही वर्क ऑप्टेन होणारं वर्क आहे ते मॅक्झिमम आहे. तसं ऑप्टेन याच्यामध्ये इरिव्हर्सिबल त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार नाही. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये असं सांगता येईल आपल्याला, सिस्टम अटेन मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेज. ठीक आहे, सिस्टम याच्यामध्ये काय तुमचं इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम जे ते अटेन करणार आहेत. तेच मेकॅनिकल इक्विलिब्रियम हे इनिशियल स्टेजला आणि फायनल स्टेजलाच अटेन होणार आहेत. सिस्टम अटेन ओनली ॲट इनिशियल स्टेज अँड फायनल स्टेज इन इरिव्हर्सिबल प्रोसेस. वाईल इन रिव्हर्सिबल प्रोसेस इट अटेन एव्हरी सिंगल स्टेप. जी काही तुमची सिंगल स्टेप होणार आहे त्या एव्हरी सिंगल स्टेपच्या एंडला इथं तुमचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम हे अटेन केलं जाणार आहे. पुढचं काय सांगितलं त्याने की प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड इफ वी प्रोसेस तुमची रिव्हर्स होते वेन द ड्रायव्हिंग फोर्स इज ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. तसं ह्या इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काहीही होणार नाही. हे झालं तुमचं इरिव्हर्सिबल रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस यांच्यातला डिफरन्सिएशन आहेत. ठीक आहे, आता जे काही पुढचे मुद्दे आहेत ते पुढचे मुद्दे आपण पुढच्या तासाला त्याच्यावरती डिस्कशन करू. काय आहे त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये इन डिटेल वी डिस्कस इट इन द नेक्स्ट लेक्चर. नाव वी विल स्टॉप. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात, काळजी घेत आहात. लवकरच आपली भेट होईल. शासन निर्णयानुसार आपण ऑफलाईनला लवकरच फेस करणार आहोत. सो लवकरच भेटू आपण. हॅव अ नाईस डे.